41 प्रथम तोफखाना रेजिमेंट माजी सैनिक यांचा 7वा स्नेह संमेलन सांगलीमध्ये पार पडला। 41 प्रथम तोफखाना रेजिमेंट माजी सैनिक यांचा सहकुटुंब असा मोठा मेळावा पार पडला। यामध्ये 84 आसामी रेजिमेंटमध्ये रिटायर झालेले सर्व सैनिक व तोफखाना यामध्ये काम केलेले असे सर्व माजी सैनिकांचा स्नेह मेळावा मार्केट यार्ड येथील वारणा हॉलमध्ये पार पडला। त्याची सुरुवात उपळावी येथील लेझिम पथकासह सर्व माजी सैनिकांचा वाजत गाजत प्रमुख पाहुण्यांच्या हॉलमध्ये उपस्थित राहिले। यामध्ये बऱ्याच ठिकाणीहून राज्यातून व परराज्यातूनही माजी सैनिक उपस्थित राहिले होते। यामध्ये उपस्थित आमचा सहकुटुंब सत्कार प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आला होता। त्याबरोबरच त्यांना संस्थेतर्फे गिफ्टही देण्यात आले। ही पहिल्यांदा संकल्पना काढली हवालदार कृष्णा पाटील आणि मला वाटते बाजीराव पी पवार वगैरे आहेत ते नंतर नावं सांगितली जाईल। त्यांची कल्पना छान होती। त्याप्रमाणे महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात आजपर्यंत कार्यक्रम झालेले हा 7वा स्नेह मेळावा आहे। याचा उद्देश इतकाच आहे, आज तुम्ही प्रत्येक जण मेळाव्यास आलेला आहे। पुन्हा 10 वर्ष आयुष्य आपलं पाठीमागे गेलं, 10 वर्षांनी तरुण झालो आपण आज भेटल्यानंतर, बरोबर आहे का? हा, तर कार्यक्रमाचा उद्देश ज्यांनी कोणी संकल्पना काढली उद्देश तोच आहे, दरवर्षी आपण भेटून 10 वर्ष तरुण व्हायचं। बनाया, इसका मैं बहुत बहुत आभारी हूँ। इस अवसर पे आपने मुझे बुलाया, आपने मेरा सम्मान किया, मैं इस सब के लिए आप सभी का बहुत बहुत आभारी हूँ। सिंधिया बैटरी में आने के पश्चात ये मेरा पहला एक सम्मेलन है, लेकिन मैं ये यहाँ आने के बाद मैं ये दावे के साथ कह सकता हूँ कि ये मेरा एक परिवार का हिस्सा ही है। बिल्कुल यहाँ पे आते ही जिस सरकार से आप लोगों ने मेरे को वेलकम किया और आप सभी के चेहरे पे मैं उत्साह देख रहा हूँ। आज की तारीख में भी सिंधिया बैटरी के लिए, रेजिमेंट के लिए, इस सब के लिए मैं आप सबका बहुत बहुत शुक्रगुजार हूँ। धन्यवाद। दीपक सूर्यवंशी दुसरा कोल्हापूर येते आपलं नाव जाहीर करायचं आहे आणि ज्यांची कोणाची आहे भोसले इथे पाठीमागे सोडणार नाही स्वागत करते त्यांचे संजय सावंत यांचे स्वागत। हवालदार केवी सुतार ऑपरेटर यांनी कारगिलमध्ये भरपूर मोठे दीदी जा, पण जा।